काही केलं जे मॅनेजमेंट होतं ते तर होतंच. मात्र आप जेव्हा निवडणुकीत आली, जेव्हा इलेक्शनच्या एंटायर प्रोसेसमध्ये आली, तेव्हा आपचं सगळ्यात मोठी कुठली गोष्ट होती तर ती आपची क्रेडिबिलिटी होती. भ्रष्टाचार नाही असा जो एक चेहरा होता ते होता. त्याला कुठेतरी एक मोठा डेंट या गेल्या काही काळात बसला आणि त्याचा फटका आत्ता आपला बसलाय का? लोकांनी ते नॅरेटिव्ह मान्य केलेलं आहे का? ते कथित घोटाळे जे आहेत त्याचा हा परिणाम आहे का? मला असं वाटत नाही. याचं कारण असं की अ, एकूणच म्हणजे महाराष्ट्रातली सुद्धा निवडणूक बघितली तर असे अनेक, तर नाव घेण्यात अर्थ नाही, पण अनेक असे चेहरे आहेत जे निवडून येतात, जे भ्रष्ट असतात, ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असते. काय आहे, नियोजन भाजपने फार चांगल्या पद्धतीने केलं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हे जे हा रिझल्ट दिसतोय, आपचा जो बेस आहे, वोटर बेस, तो हा निम्न मध्यमवर्गीय गरीब वर्ग आहे, झोपड्यांमधनं राहणारा बेसिकली. आणि दिल्लीमध्ये 50% वरती झोपडपट्टी आहे. आता तुम्ही लक्षात घ्या, त्याच्यामध्ये आपचा सॉलिड बेस होता. आपचा बेस 2-3 कारणांमुळे घटला. एक तर दिल्लीत झालेली दंगल, त्या दंगलीमध्ये जी केजरीवालांची भूमिका आहे, जी एकदम सेफ राहून त्यांनी घेतली, त्यांनी नरोवा कुंजरोवा, ती. दुसरी, आपमधल्या एका दलित नेत्याने ज्या पद्धतीचं स्टेटमेंट दिल्यानंतर त्याला काढून टाकलं, त्यातनं तिथली दलित वोट डिस्टर्ब झाली. आणि तिसरी गोष्ट, काँग्रेसने सुद्धा या झोपडपट्ट्यांमध्ये, तुम्ही काँग्रेसचा ओव्हरऑल वोट शेअर बघू नका, पर्टिक्युलर वोट शेअर बघा, त्या झोपडपट्ट्यांमध्ये काँग्रेसने तिथे मोठ्या प्रमाणावर डेंट दिलेलं आहे. या 3 गोष्टींमुळे मला असं वाटतं की, आणि भाजपचं पुन्हा मायक्रो मॅनेजमेंट, बाकी सगळ्या गोष्टी, त्यांचे इतके कार्यकर्ते तिथे सगळे जातात, हरियाणातनं गेले, युपीतनं गेले, सगळीकडनं जातात, ते तो त्यांचा अधिकार आहे आणि त्या पद्धतीने प्रचार करणं कुठल्या राजकीय पक्षाचा. आणि इथे ज्या पद्धतीने हे एकटे लढले आणि काँग्रेस ज्या पद्धतीचं राजकारण करत आहे ना, म्हणजे याच्यात काँग्रेसचा जो राजूनी मुद्दा सांगितला सुरुवातीला, तो अत्यंत महत्वाचा आहे की इथे फक्त द्विपक्षीय पद्धत यावी, असं काहीतरी भाजपला नाही, काँग्रेसला वाटते की अशा पद्धतीचं काँग्रेसचं बिहेवियर गेल्या अनेक दिवसांमधलं आहे. म्हणजे इंडिया आघाडी तयार करायची आणि पुन्हा त्याच्या अध्यक्षपदी खरगेंना बसवायचं. मग कशाला तयार केली? असं होत नाही ना. भाजप किती कशा पद्धतीने करतं बघा ना. आज बिहारमध्ये त्यांनी ठेवलं नितीश कुमारला, इतक्या वेळा त्यांनी पलटी मारून सुद्धा. ही जी देण्याची, इथे शिंदेना केलं होतं ना इतके दिवस, काँग्रेस अजूनही इतकी मातीमोल होऊन सुद्धा ते अजूनही 1952च्याच भूमिकेत आहेत. आणि ते जोपर्यंत जमिनीवर येत नाही, त्या दिवशी एवढं मोठं भाषण केलं राहुल गांधींनी, एक वाक्य मोदी बोलले, बाकी सगळं भाषण सोडून द्या मोदींचं, मला काय त्यातही काय फार काहीतरी ज्ञान होतं असं वाटत नाही. एकच बोलले की या देशातल्या कुठल्या ओबीसीला स्वतःच्या घरातले 3 व्यक्ती संसदेत पाठवता येतील? काय उत्तर आहे काँग्रेसकडे? हा जो त्यांचा अहंकार आहे, आणि आमचा पक्ष त्या कुटुंबाशिवाय नका चालू तुम्ही त्या, पण त्या कुटुंबाचं सुद्धा जी वागणूक आहे, जे बोलणं आहे, जे चालणं आहे, ते लोकांपर्यंत किती जातं याचा विचार करा ना. जर त्यांचा पक्ष आहे मालकीचा, त्यांनी मतं मिळवून दिली पाहिजे, ते देत आहेत का नाही देत आहेत, ह्याचा कुठल्याही प्रकारचा विचार नाही. केजरीवालांनी सांगितलं की आम्हाला एकटं लढायचंय म्हणून काँग्रेसने 70 जागा लढवाव्या. काँग्रेसची 70 जागांचा स्टेक आहे का त्या ठिकाणी? मग इथे वंचित बहुजन आघाडीला तुम्ही कशासाठी क्रिटिसाइज करता? हीच भूमिका प्रकाश आंबेडकरांची आहे. आपण जे म्हणत आहात सचिन सावंत, मी आपल्याकडे येते. एकंदरीत आता आपण ऐकलंच समर यांनी काय म्हटलं, काँग्रेसची ही जी भूमिका आहे त्याबद्दल काय सांगा? नाही, मला असं वाटतं की काँग्रेसला दोष देणं आता एक म्हणजे भाग हा एक, कारण भारतीय जनता पक्ष निवडणुकीमध्ये जिंकतोय याचा सगळा दोष हा काँग्रेस पक्षाचाच आहे असं म्हणणं मला असं वाटतं तितकं उचित नाही. त्याचं कारण असं की तुम्ही पाहिलं तर तिन्ही निवडणूक, आता ह्याच निवडणुकीचा अंदाज घ्या, तिन्ही निवडणुकीमध्ये आम्ही वेगळंच लढलो होतो आणि तिन्ही वेळेला ते निवडून आले होते. आता 2013 पासून आमचा जो काही पक्षाचा जो बोर्ड बेस आहे तो त्यांनी ताब्यात घेतला, त्याची वंचितची तुलना करता येणं शक्य नाही. मला असं वाटतं की 2 वेगळ्या गोष्टी आहेत. तिथं राष्ट्रीय स्तरावरती काँग्रेस पक्ष हा प्रमुख पक्ष होऊन जातो, मोठा पक्ष होऊन जातो, राष्ट्रीय पक्ष होऊन जातो. परंतु त्या ठिकाणी दिल्लीच्या मध्ये आपचाच वोट शेअर आहे, 54% वोट बेस आहे.
आता त्यांना बरोबर घ्यायचं की नाही घ्यायचं ही त्यांची भूमिका असली पाहिजे ना. त्यांनी स्वतःपासून पहिल्या लोकसभेपासून सांगितलं की आम्हाला बरं एकटं लढायचं आहे विधानसभेमध्ये. सातत्यानं अरविंद केजरीवाल बोलतात. याचा अर्थ काय काँग्रेस पक्षानं जाऊन त्यांच्याकडे पायघड्या घालाव्यात, नाही आम्हाला घ्या म्हणून जवळ घ्या. आणि मग त्या ठिकाणी आमचीच उत्तरदायित्व होतं की बाबा त्यांनी निवडून यावं. प्रश्न असा आहे की अरविंद केजरीवालजींच्या लोकप्रियतेवरती त्यांचा इतका विश्वास होता की त्यांना दुसरा कुठलाही पक्ष नको होता त्या ठिकाणी. आता सगळ्यात महत्वाचा बाब आहे की या ठिकाणी 10% वोट शेअर आम्ही कमी केलेला आहे. म्हणजे आम्ही नव्हे, म्हणजे त्यांचा कमी झालेला आहे. आता आम्हाला मिळालेले आहे 6.5%. आता काही पिन पॉइंटेडच्या ठिकाणी तुम्ही जर म्हणाला त्या मतदारसंघामध्ये आम्ही डेंट केला असेल, तुम्हाला असं वाटतं पुढच्या कालावधीमध्ये येईल. परंतु ह्याचा अंदाज त्यांना देखील असला पाहिजे होता ना की बाबा हे डेंट करू शकतात. मग त्यांना बरोबर घेण्याची एकदा तरी भूमिका त्यांनी घेतली पाहिजे होती. आता ह्या सगळ्या गोष्टीचं मला असं वाटतं की त्याचा निकाल नंतर आपण त्याचा अनालिसिस करू. प्रश्न असा आहे की हे जे मॉडेल आहे भारतीय जनता पक्षाचं, ते तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की एक बहुसंख्याक वादाचं राजकारण ते करतायत. दुसरी गोष्ट, राष्ट्रीय सरकार त्यांच्याकडे असल्यामुळे त्याचाही दुरुपयोग त्या ठिकाणी चाललेला आहे. एखाद्या पक्षाची म्हणजे आता अरविंद केजरीवालची लोकप्रियता त्यांनी 2 अँगलनं डॅमेज केलेली आहे. पहिली गोष्ट अशी की त्यांच्या एकंदर त्यांचं जे काही स्थान त्यांनी निर्माण केलं, ज्या मुद्द्यांवर केलं, तो जो विरोधाभास झालेला आहे त्यांच्या या कार्यपद्धतीमधला, तो त्यांनी आयडेंटिफाय केला. परंतु त्याचबरोबर त्यांनी यंत्रणाचा वापर करून देखील त्यांना खाली खेचण्याचा प्रयत्न केला. आणि त्या एलजीचा विषय असेल कुठेतरी राहुल त्याच गांधी